800 वर्ष जुना मंदिर है। जहाँ भी मौका मिलता है वहाँ चौका मार देने का। आपका सपोर्ट चाहिए, बस क्या सपोर्ट। वो लाल बटन जो दिखता है ना सब्सक्राइब का, वो दबाने का और वीडियो को बस लाइक करने का, बाकी आपसे कुछ नहीं चाहिए। सो फाइनली ये तो बोलना ही है ना। 1 2 3 1 2 3 माइक टेस्टिंग 1 2 3 हॅलो फायनली संडे आला आणि आपण निघालो संडे राईडला। तर मित्रांनो ही संडे राईड एकदम खास होणार आहे, मस्त होणार आहे आणि एक छोटीशी संडे राईड आहे। त्याच्यात तुम्हाला 3 प्लेस दाखवणार आहे मी। जवळजवळच आहेत, आपल्यापासून काहीतरी 30-33 किलोमीटर आहे। तिन्ही प्लेस त्याच्यात कव्हर होतील। सो आता चालू खारपाड्याला आपले सगळे फंटर येणार आहेत, सगळे म्हणजे आपल्या हम्पी राईडचे जेवढे होते तेवढे, फक्त एक समीर नाही आहे, बाकी सब बढिया आहे। आय होप की आवाज चांगला रेकॉर्ड होत असेल। सो हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू चॅनल। होप यू डुइंग ॲब्सोल्युटली फाईन। ओ गडी सगळे आलेले आहेत। गडी आधीच येऊन बसलेत, भावला अजून आलेत नाही का? एक कुठं आहे? टीव्हीएस कुठं आहे? टीव्हीएस समीर सर का भाई तो ना गल्ला बोलतो म्हणजे मी नाही बोलतोय। तर मित्रांनो आजची ही जी राईड आहे शॉर्ट राईड आहे, ब्रेकफास्ट राईड आहे आणि संडे राईड आहे। सो ते चालू आहे आम्ही जवळपासच आपल्या कर्जत फाट्याच्या इथे थोडे 2-3 लोकेशन आहेत, ते करू आणि मग दुपारपर्यंत आपण घरी येऊ। तर या राईडमध्ये आपण बघणार आहोत क्या बोलतोस को प्रति बद्रीनाथ, आणि जो एक अबॅन्डन्ड विमान आहे एरोप्लेन तो बघणार आहोत, आणि मोरबे डॅम। 3 प्लेस आपण बघणार त्या राईडमध्ये। सो मस्त प्लेस आहेत आणि आपला ड्रोन पण थोडासा आपण जुगाड करून तयार केलेला आहे। सो हम्पीच्या राईडला आपला थोडासा ड्रोनचा प्रॉब्लेम झालेला आपल्या सॉफ्टवेअरमध्ये, न्यू मोबाईलच्या सॉफ्टवेअरमध्ये तो चालतच नाही। ठीक आहे, जाएंगे उडाएंगे मजा करेंगे भाई, मजा करेंगे। काय काय कुठं चला मग दर्शन घेऊ। चला तर अजून एक प्लेस वाढलाय। चला शॉर्ट राईड मध्ये प्लेस बघा यार किती आहेत। तर आपट्याला आपण आलेलो आहोत आणि आपट्याला पण एक 800 वर्षापूर्वीचा जुना शिवकालीन मंदिर, शिव मंदिर आहे। सो तिथे पण जाऊ, जरा दर्शन घेऊ। आता कुठून रस्ता वगैरे आहे का आपल्याला माहिती नाही, हा बोलला आहे गोरक्ष, बट बघू आता। मला माहिती आहे, मी फोटोमध्ये किंवा रील्समध्ये बघितलेला आहे, बट असं रिअलमध्ये कधी गेलो नाही। तो निकलने का हमने टाइम चूज़ किया है ना, ज़्यादा जल्दी नहीं ज़्यादा लेट नहीं, मस्त 8 बजे दिया था टाइम। सो उसी टाइम से हम निकले हैं और अच्छी वाइब आ रही है, कोई टेंशन नहीं, मज़ा आ रहा है भाई। इसी के लिए तो हम निकलते हैं, यही तो हमको चाहिए होता है, बस राईड चाहिए बस। आणि तसंही हम्पीला जाऊन आपल्याला जवळजवळ 1 महिना व्हायला आला, आणि हम्पीचे व्हिडिओज तुम्ही नसेल बघितले तर बघून घ्या, खूप मस्त सिरीज आहे। सिरीजची लिंक आय बटन वरती देईल मी। सो ती पण खूप मस्त सिरीज आहे। एक शेवटचा फक्त पार्ट टाकायचा राहिला आहे हम्पीचा, बाकी सगळे पार्ट झालेले आहेत आणि एक सुंदर मस्त आणि चांगले प्लेस आहेत। तो बघा, तुम्हाला पण मजा वाटेल आणि एन्जॉय कराल तुम्ही ती पूर्ण सिरीज। आपल्या पण आयुष्यातला एक वेगळा अनुभव होता तो। ड्रोननी थोडासा साथ सोडली त्या राईडला, बट ब्लॉग तरी पण खूप चांगले झाले, तर नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। बस यही तो चाहिए, आपका सपोर्ट चाहिए, बस क्या सपोर्ट। वो लाल बटन जो दिखता है ना सब्सक्राइब का, वो दबाने का और वीडियो को बस लाइक करने का, बाकी आपसे कुछ नहीं चाहिए। कुलसुंदे गावाच्या इथे आपण पोहोचलेलो आहोत।
आणि इकडनं आतमध्ये जायचं आहे. मला वाटलं आपटंच आता, बट गुलसुंदे गाव. बरेच मंदिरचे साईन दिलेले आहेत, बट माहिती नाही आपल्याला. जाऊ बघू कसं आहे काय आहे. बाजूला नदी पण आहे, खूप मस्त प्लेस आहे हा पण. आय थॉट की हा व्हिडिओ एक वेगळा बनवायला पाहिजे होता, बट ठीक आहे, चान्स भेटले तर सोडायचं नाही, त्यातल्या यात करून घ्यायचं. कारण दुनिया फिरायला खूप प्लेसेस आहेत. असं नाही की तुमचे प्लेस संपून जाते, तुम्ही फिरू पण शकत नाही, एवढे प्लेस आहेत. सो जहाँ भी मौका मिलता है वहाँ चौका मार देने का. थिंक त्या साईडला बघायला. तर मित्रांनो, राईड स्टार्ट करून अर्धे तासात पुढं आलो आहे. गुलसुंदे गावात आहे. माझ्या माहितीनुसार, म्हणजे जे मी बघितलेलं रील्स वगैरे आपटा दाखवतात, बट गुलसुंदे गाव आहे. आणि इथे हा मंदिर आहे, श्री सिद्धेश्वर मंदिर, लक्ष्मीनारायण टेम्पल आणि राम मारुती देवस्थान, असं गुलसुंदे लिहिलं. गुलसुंदे गावात आहे. सो इथे गाड्या पार्क केल्यात आणि जायचं आतमध्ये. 800 वर्ष जुना मंदिर आहे. सो रील्समध्ये वगैरे बघितलेलं, एकदा यायची इच्छा होती, एक सेपरेट व्लॉग बनवायची इच्छा होती, बट आता आलो आहे तर हा मौका सोडायचा नाही म्हणून चाललो आहे. तर हा एक प्लेस आपल्या या छोट्याशा राईडमध्ये ॲड होणार आहे. सो जाऊया आतमध्ये आणि बघूया कसं आहे. सो इंट्रोडक्शन, हा एक नवीन भाई जुडलेला आहे. भाई नाव काय? विक्रांत केदारी. केदारी दादरकर. सेम आपल्या ग्रुपमध्ये दादरकर जास्त भरून टाकू. असं आहे का? मला दादरच आहे का? तर मग उरण एक ॲडिशनल झाला तो एक आहे, परदेशी. चला, सो जाऊया आतमध्ये, बघूया. खूप इच्छा होती जायची. सो बघू. ओम नमः शिवाय. हां, बाहेरनं जो मंदिर बनवलं आहे तो थोडासा असा नवीन टाईप बनवलेला आहे. आणि जो पुरातत्व, जो जुना टेम्पल आहे ना, तो हा इथे आहे. आणि खूप सुंदर मंदिर आहे. ही वाईब आपण जेव्हा कनकेश्वरला जातो ना तशी आहे. मंदिर थोडासा असं डायरेक्ट दगडांचंच आहे, तिथे थोडा कोरीवकाम आहे, बट वाईब तशीच आहे. समोर नदी आहे, त्यामुळे हा पण सीन खूप भारी वाटते. ड्रोन उडवतो का रे? नाही दे ना, त्यांनी आधी सांगितलं नाही. अरे इथलं काय आहे, तो तर प्री वेडिंग नाही. ओम नमः शिवाय. समोरच मंदिर आहे, पहिला पाया पडून घेऊ. तर मित्रांनो, हा मंदिर आहे, खूप जुना आहे. जसं सांगितलं त्याप्रमाणे ह्या मंदिराचं स्ट्रक्चर बघा, खूप भारी वाटते. हा जो काय घुमट आहे आणि आतमध्ये मूर्ती आहे, तिथे समोर आपल्या नंदी आहे. म्हणजे जसं जो रीलमध्ये वगैरे सांगितलं जातो त्याप्रमाणेच आहे. पुरातत्व 800 वर्षापूर्वीचा जो टेम्पल जर सांगितलं तसंच आहे. आतमध्ये शिवलिंग आणि आता सध्या गेट बंद आहे, त्यामुळे आतमध्ये नाही जाऊ शकत. महाशिवरात्रीला पण इथे थोडंसं तुम्ही येऊ शकताय, थोडी ते जत्रा वगैरे. सो खूप सुंदर मंदिर आहे, बघण्यासारखं आहे. बाहेरनं जो मंदिर बनवलं आहे तो एकदम नवीन आहे. आणि हा जो टेम्पल आहे तो थोडा आतमध्ये, त्यामुळे समजून येत नाही की हा असा एकदम जुना मंदिर आहे. बट मस्त आहे. एक विषय आहे की ड्रोन उडवायचा, खूप मस्त वाइब आहे, मस्त ड्रोन शॉट येते. तर देखते हैं.
चला आता इथे पण भरपूर आपला वेळ गेलेला आहे. ड्रोन उडवला, ड्रोन शॉट मस्त आलेत, बघितले असेलच तुम्ही. सो झालं आपलं इथलं दर्शन वगैरे घेऊन आणि निघतोय आता. गाड्या वगैरे रेडी आहेत, पुढच्या डेस्टिनेशनकडे जाऊ, पुढच्या प्लेसकडे जाऊ. सो आता बघू पुढे गेल्यावर आपल्याला जो काय जवळपास दिसेल तिथे पहिला घुसू. आणि लोकेटेड इन गुलसुंदे. गुलसुंदे गावाच्या इकडे आतमध्ये येऊन तुम्हाला रस्ता भेटेल. आपट्याला शोधू नका, आपट्याच्या इथे नाही आहे. बरेच जण बोलतात की आपटा, पण हा आपटा नाही, गुलसुंदे आहे. आणि हा असा समोर टेम्पल तुमचा असा आहे आणि मागे जो हा टेम्पल आहे ना तो एकदम हिस्टॉरिकल आहे, मस्त आहे. आणि आवर्जून या इकडे, एकदा तरी या, इथला नजारा बघा, दर्शन घ्या, खूप मस्त वाटेल. समोर नदी पण आहे, तुम्हाला चांगली वाईब मिळेल. सो ठीक आहे, आमचं झालेलं आहे आणि निघतोय तिथून पुढे.